आपले पोलीस सक्षम आहेत. आपली राजकीय इच्छाशक्ती सुद्धा निश्चितपणे आहे. तरी सुद्धा एक आरोपी गेली वर्षभर पोलिसांना सापडत नाही. त्यामुळे कृष्णा आंधळे नेमका गेला कुठे? त्याला जमिनीनं गिळलं की आकाशानं खाल्लं? हा प्रश्न आज विचारला जातोय. त्यातच कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेल्याचा दावा करण्यात आला. त्यामुळे संतोष देशमुख हत्ये प्रकरणाचा आरोपी पोलिसांना सापडत नाही की पोलीस त्याला पकडत नाहीत असा प्रश्न विचारला जातोय. कृष्णा आंधळे 3 वेळा गावी येऊन गेला. कुठं दडून बसलाय आरोपी कृष्णा आंधळे? कृष्णा आंधळे पोलिसांच्या हाती कधी लागणार? चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला. 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुख यांनी केलेला हा खळबळजनक दावा. कृष्णा आंधळे आपल्या गावी येऊन गेल्याचा दावा केला जात आहे. खरं तर कृष्णा आंधळे पोलिसांच्या दफ्तरी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मग कृष्णा आंधळे गावी आला कसा? आणि जर धनंजय देशमुखांचा दावा खरा मानल्यास कृष्णा आंधळेला कोणाचा आशीर्वाद आहे, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. त्याच्या घरी येऊन तो 3 म्हणजे ह्या 6 महिन्यामध्ये कुठल्या वेळेला आला काय एवढं डिटेल नाही, पण तो 6 वेळेला गावात येऊन गेला अशी माहिती आम्ही दिली होती सगळ्या यंत्रणेला. तर बघू आता पुढच्या काळात आम्हाला अपेक्षा आहे की त्यांनी लवकरात लवकर म्हणजे त्याला पकडण्यात यावं आणि त्याची पूर्ण जिल्ह्यामध्ये धिंड काढून त्याला जेरबंद करण्यात यावं. संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 साली निघरून हत्या करण्यात आली. या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह 7 आरोपी अटकेत आहेत. तर कृष्णा आंधळे फरार आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये त्याचा वावर असल्याचा दावा करण्यात आला होता, पण तपासात तो दावा खोटा असल्याचं समोर आलं. आता धनंजय देशमुखांनी हा दावा केल्यामुळे या प्रकरणाला गंभीर वळण आलं आहे. चालू ह्या 6 महिन्यामध्ये आम्हाला जी माहिती मिळाली होती ती आम्ही CID ऑफिसला कळवली. 3 वेळेस हा आरोपी गावाकडे येऊन गेला. 3 वेळेस, आणि ही माहिती खरी होती. आणि त्यांनी देखील मान्य केलं की हा आरोपी तिथं आलेला होता. परंतु त्याच्यावर त्यांचं जे तपास आहे किंवा त्याला शोधाशोध चालू आहे, त्याच्याकडे कुठलाही मोबाईल नाही किंवा तो मोबाईल वापरत देखील नाही. म्हणून या यंत्रणेला अडचण येऊ शकते, अडचण आलेली आहे. परंतु यावर काय करायचं आणि आरोपीला कसं जेरबंद करायचं यावर आम्ही लवकरच विचार करून आम्हाला त्याला कसं जेरबंद करून, कारण आमच्या सगळ्या कुटुंबाला जीवितास धोका आहे. कारण का हे आरोपी म्हणजे सैतानी वृत्तीचे सगळे लोक आहेत. धनंजय देशमुख यांच्या या दाव्यामुळे तपास यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. इतक्या दिवसानंतरही पोलिसांना कृष्णा आंधळे सापडत कसा नाही असा सवाल उपस्थित केला जातोय. मसाजोगमध्ये गंभीर बाब आहे. त्याच्यावरती तर एक गृहमंत्र्याला कळवायला लागलं की जर एक कुख्यात गुंड ते आरोपी फरार झाला, तो जर मसाजोगमध्ये येऊन गेला असेल तरी गंभीर बाब आहे. त्या कुटुंबाला धोका आहे. मला आता एक कळत नाहीये की हे चाललंय काय, कोणाच्या सांगण्यावरनं CID काम करत नाहीये का? कृष्णा आंधळेंकडे बरीच काही माहिती आहे जी धनंजय मुंडेंपर्यंत थेट जातीये, म्हणून की काय त्यांच्यावर कारवाई होत नाहीये. आता याचं स्पष्टीकरण खरं तर मुख्यमंत्र्यांना देणं गरजेचं आहे की यांच्यावर कारवाई व्हायला किंवा महाराष्ट्र पोलिसांना एका आरोपीला पकडायला किती वेळ लागतो. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केलाय. वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर 26 तारखेला सुनावणी होणार आहे. कुठं जाय म्हणा, तू सुप्रीम कोर्टात जाय, नाही तर ट्रम्पकडे जाय, तिकडं कुठं जाय, तुला सुट्टीच नाही. इतकं पाप केलंय ना तुम्ही, उलट त्याच्याच कुटुंबाने सांगायला पाहिजे. आता हे सगळं धन्यामुळे भोगलंय, हे सगळं प्रॉपर्टी धन्यामुळे. आणि आता आमचा माणूस आत गेलाय,
त्याच्या बायकोने त्यांनी सांगायला पाहिजे. आशावर जगू नये त्यांनी, आज येईन उद्या येईल. आता बाहेर नसतो खेळ. इतका क्रूर खून करणारा बाहेर असतो का? आणि सरकार टिकल का? त्याला जर जामीन झाले ना, सरकार पडलं त्या दिवशी. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील पुढील सुनावणी 6 मार्च रोजी होणार आहे. या हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेबाबत धनंजय देशमुखांनी केलेल्या दाव्यांमुळे खळबळ उडाली आहे. कृष्णा आंधळे मोकाट असल्यामुळं, फरार असल्यामुळं धनंजय देशमुख यांनी देशमुख कुटुंबाला धोका आहे असा देखील दावा केलेला आहे. तसा अर्ज मुख्यमंत्र्याकडे करणार आहेत. त्यामुळं नेमकं कृष्णा आंधळे आहे कुठं याचं उत्तर तपास यंत्रणा देणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. सुरेश जाधव, न्यूज 18 मराठी, बीड.